शासनाची भूसंपादित झालेली जमीन जाफराबाद तहसीलदार यांनी परस्पर विकल्याचा आरोप। जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुपारी 3 वाजता तक्रारदार प्रशांत अमरचंद ओस्तवाल राहणार टिळकनगर सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील गट क्रमांक 127 मधील भूसंपादित झालेली महाराष्ट्र शासनाची जमीन तहसीलदार जाफराबाद व इतर यांनी परस्पर इथे संबंध नसलेल्या व्यक्तीच्या नावे करून त्या क्षेत्राची तक्रारदार यांच्या जमिनीच्या चतुर्सीमा दाखवून बेकायदेशीररित्या शासकीय मालमत्तेचा अपहार करून संबंधित आरोपी यांनी संगनमताने शासन आणि तक्रारदार यांच्या क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण करण्याच्या इराद्याने आणि परस्पर बेकायदेशीरपणे खरेदी विक्री व्यवहार केलाय, अशी माहिती तक्रारदार यांचे वकील मनप्रीत ग्रंथी ॲडव्होकेट छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट ॲडव्होकेट अमोल साळुक संदीप लोखंडे जाफराबाद न्यायालय यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांची भेट घेत सविस्तर माहिती घेत दिली आहे। या सर्व प्रकरणामध्ये जाफराबादच्या तहसीलदार सारिका भीमराव भगत तसेच राम वसंत धनेश तलाठी सजा टेंभुर्णी व मंडळ अधिकारी रघुनाथ तुळशीराम काकडे टेंभुर्णी यांनी या जाफराबादचे तहसीलदार कार्यालयाचे अव्वल कारकून यांनी संगणमत करून शासनाची जमीन फेर क्रमांक 8194 मंजूर केला। या संदर्भात तक्रारदार यांनी वेळोवेळी जालना जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांना हा फेर रद्द करण्याची विनंती केली, मात्र यामध्ये कुठलाही ठोस भूमिका प्रशासनाकडून अद्याप घेतल्या गेली नाही। त्यामुळे प्रशासनाचे अधिकारीच जर शासनाची भूसंपादित झालेली जमीन विकत असेल तर मग राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही आणि विशेष करून या प्रकरणात खुद्द महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत की संबंधित तहसीलदार व यामध्ये जे पण कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा, मात्र अद्यापपर्यंत कुठलाही अहवाल सादर करण्यात आला नाही। त्यामुळे जालना जिल्हाधिकारी यांना तक्रारदारामार्फत वरील वकील बांधवांशी इशारा दिलाय की येत्या 2 दिवसात तात्काळ संबंधित तहसीलदार व जे पण कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून फेरबदल रद्द करावा, अन्यथा उच्च न्यायालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशारा या प्रसंगी देण्यात आला। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी भोकरदान प्रतिनिधी मजहर खान पठाण। कोणी काही हत्याराची टोपली दाखवलेली दिसते, कोणी अजून काही कारवाई केली नाही। जर यात कारवाई झाली नाही तर आपण याचं पुढचं पाऊल काय उचलणार आहे? सदरील प्रकरणामध्ये मी जे आहे तर माझ्या पक्षकारासोबत तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला गेलो विचारपूस करण्यासाठी की या प्रकरणात अद्याप कारवाई काय नाही। मंत्री महोदयांचं त्यामध्ये जे आहे तर आदेश होता, जिल्हाधिकारी साहेबांचे निर्देश होते, तरी देखील अहवाल का पाठवण्यात नाही आला। तर माझ्या पक्षकारासोबत गेलो असता त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं की असे अनेक हजारो पत्र माझ्या ऑफिसला येतात, या प्रकरणात काय करायचं ते मी ठरवेल। तुम्ही महसूल मंत्र्यातच नाही तर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील पत्र आणलं तरी देखील मला काय करायचं ते मी ठरवेल। या तालुक्याची मालकीण मी आहे, मला जर वाटलंच तर मी या तहसीलची जमीन देखील विक्री करेन, अशा प्रकारची तोंडी माहिती दिली आणि मगरूरकीनं आम्हाला आणि माझ्या पक्षकाराला त्या कॅबिनमधून काढून दिलं। आता पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल हेच की उच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि तिथे जिल्हाधिकारी यांनी दिरंगाई केली, वेळ काढूपणाचं धोरण ठेवलं। त्यानंतर सारिका भगत मॅडम तहसीलदार, त्यास धनेश तलाठी आणि मंडळ अधिकारी तसेच अव्वल कारकून खांडे भराड यांनी ज्या प्रकारे अपहार केला याविषयी दाद मागतो। काय नाव आपलं? नाव काय आपलं? या प्रकरणात जनहित असं धोक्यात येऊ शकतं की हा जो जमीन खरेदी करणारा आहे हा अत्यंत बलदंडाचा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि तो हा रस्ता देखील खोदकाम करून खोदून लोकांच्या प्रवासाला अडथळा निर्माण करू शकतो। त्यामुळे प्रशासनानं गांभीर्याने या बाबीचा विचार करायला हवा, नाहीतर जनहित याचिका देखील यामध्ये दाखल होऊ शकते। काय नाव आपलं? नाव काय आपलं? मी ॲडव्होकेट संदीप लोखंडे। कारण याच्यामध्ये सर चौकशी होणं फार गरजेचं आहे, चौकशी होणं त्याचबरोबर गुन्हे दाखल होऊन तपास होणं फार गरजेचं आहे। कारण काय आहे सर की याच्यामध्ये या लोकांनी कोणाच्या दबावाखाली किंवा किती याच्यामध्ये पैसा कोणाला काय मिळालेलं आहे याच्यामध्ये, आणि असं एवढं मोठं काम केलेलं आहे की त्याच्यामध्ये सर पोलीस गुन्हा दाखल होऊन तपास होणं फार गरजेचं आहे। काय नाव आपलं? माझं नाव ॲडव्होकेट मनप्रीत सिंग ग्रंथी, छत्रपती संभाजीनगर।